नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्डाचे आधार प्रमाणीकरण ई-के.वाय.सी अनिवार्य. 28 फेब्रुवारीपर्यंत ई-के.वाय.सी न केल्यास बंद होईल अन्नधान्य पुरवठा. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानामधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करता येते. या लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण व ई-के.वाय.सी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-के.वाय.सी येणाऱ्या 28 फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीचं करणे अनिवार्य असून या मुदतीत रेशन कार्डाचे आधार प्रमाणीकरण व ई-के.वाय.सी न केल्यास अन्नधान्याचा पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. आधार प्रमाणीकरण व ई-के.वाय.सी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित केली जातात. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांना आपल्या नजदीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-के.वाय.सी करायचे आहे. ही प्रक्रिया दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत करायची आहे. ई-के.वाय.सी केले नाही तर त्यानंतर धान्य वितरण बंद होऊ शकते, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा. सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांनी दिनांक 28 पर्यंत आपले ई-के.वाय.सी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी परवीन फुलारी यांनी केले आहे. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय भारत.